नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या मालिकेमध्ये शोध नवीन वाटांचा मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण ही मालिका नवीन करिअर वाटांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेली आहे. आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण एकदा तरी आकाशाला गवसणी घालावी. ही आकाशाला गवसणी घालायची डायरेक्ट अपॉर्च्युनिटी ही आपली एअरफोर्स म्हणजेच भारतीय वायुदल हे आपल्याला देतं. तर अशाच भारतीय वायुदलामधल्या करिअर अपॉर्च्युनिटीजबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आलेले आहेत एअर मार्शल भूषण गोखले सर. तर आज सरांबरोबर आपण जाणून घेऊयात भारतीय वायुदलातील करिअर अपॉर्च्युनिटीज आणि त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स. धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. तर सर, पहिला प्रश्न असा आहे. नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सर, पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही भारतीय वायुदल जॉईन करण्याची प्रेरणा काय होती? तुम्हाला माहिती आहे 1962 मध्ये जेव्हा चीनने आपल्या बरोबरती जी लढाई झाली त्यात आपण हरलो. इट वॉज अ व्हेरी सॅड पार्ट ऑफ आवर हिस्ट्री ॲक्च्युली. त्यावेळेला मी शाळेमध्ये होतो, मी पुण्याचाच, आणि MES म्हणजे महाराष्ट्र सोसायटीचं बालशिक्षण मंदिर आणि प्रभात रोडवरची त्यावेळची भावे स्कूल, आता विमलाबाई गरवारे, त्याच्यामध्ये शिकत होतो. माझा मोठा भाऊ, लकीली त्याचं पण नाव म्हणजे युअर वैभवी, त्याचं नाव वैभव आहे, मोठा भाऊ, आणि माझी धाकटी बहीण पद्मजा. आम्ही तिघेजणं त्या सगळ्या मार्गातनं शाळेतनं गेलेलो. बॅकग्राऊंड आमची अशी होती फॅमिलीची की माझे स्वतःचे वडील पोलीसमध्ये होते, CIDमध्ये होते, आणि त्यांनी 1944 माझ्या जन्माच्या आधी राजीनामा दिला. कारण जेव्हा ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या क्रांतिकारकांना पकडा, त्यावेळेला त्यांनी रिझाईन केलं. योगायोगाने 54 मध्ये त्यांना पोलिसनी परत बोलवलं मुंबईमध्ये, आणि आज जे फेमस आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED, त्याची स्थापना करण्यामध्ये ते एक मेंबर होते. हे सगळं आचार्य अत्रेंनी त्यांच्या न्यूजपेपरमध्ये लिहिलं आहे. आणि हे संबंध जे मी म्हणतो आहे तर आपलं जे पाषाण रोडला पोलीसचं जे एक म्युझियम आहे त्याच्यामध्ये लावलेलं आहे ते सगळं न्यूजपेपर त्यावेळेचा. एनिवे, त्यामुळे घरामध्ये अशा एक प्रकारची शिस्तही होती, आणि त्यावेळेस एक वातावरण होतं की त्यावेळच्या मी किंवा माझा मोठा भाऊ एक ईर्ष्या होती की आपण काहीतरी देशामधल्या कुठल्या चांगल्या एखाद्या ह्याच्यात जायचं. आणि त्यामुळे मी आर्म फोर्सेस नेहमी म्हणत असतो, त्यातलं करिअर करण्यासाठी म्हणून 63 मध्ये माझा मोठा भाऊ आर्मीमध्ये जॉईन करण्यासाठी NDAला गेला. NDA पुण्याच्या जवळ असल्यामुळे आम्हाला अर्थातच त्याचं अट्रॅक्शन होतं, आणि मी 64 मध्ये एअरफोर्स जॉईन करण्यासाठी NDAमध्ये गेलो. मला त्याच्यामध्ये अर्थात मदत झाली ती महाराष्ट्र मंडळाचे जे शिवरामपंत दामले, कॅप्टन शिवरामपंत दामले, त्यांनी एक कोर्सेस सुरू केले होते. त्याच्यामध्ये मुद्दामून कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, कारण आपण कसं आहे मराठी शाळांमध्ये जरी इंग्लिश कळत असलं तरी इंग्लिश बोलत नाही, कारण आर्टिक्युलेशन इंग्लिशमध्ये करणं फार महत्त्वाचं असतं. तर ते मला त्यांच्याकडनं बरंच शिकता आलं, कारण त्यांचं ध्येय तेच होतं. स्वतः मुद्दामून ते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये त्यांनी भाग घेतला होता की आपली महाराष्ट्रीय मुलं सैन्यात जात नाहीत, इंग्लिशमध्ये बोलत नाहीत, म्हणून त्यांनी ते सुरुवात जी केलेली होती त्याचा फायदा झाला, आणि त्यामुळे मी NDAमध्ये एअरफोर्समध्ये जॉईन झालो. अशा तऱ्हेने आम्ही दोघंही जणं आर्मीमध्ये आणि एअरफोर्समध्ये. माझे वडील म्हणायचे मला जर तिसरा मुलगा असता तो नेव्हीमध्ये गेला असा. त्यावेळेला मुलींना सोय नव्हती आर्म फोर्सेसमध्ये जॉईन व्हायची, आणि अर्थात ती 10 वर्षांनी जरी लहान होती तरीसुद्धा तिनेसुद्धा लग्न तिच्या एअरफोर्स ऑफिसरशी केलं नंतर. अशा तऱ्हेने आम्ही तिघे होतो. आता आज मुलींना खूपच सोयी आहेत, म्हणजे आमच्या आता फायटर पायलट्स आहेत आता, आणि तशाच आर्मीमध्ये नेव्हीमध्ये आता एक कमांडिंग शिप करणारी अशी मुलगी आहे. आणि आज मी महाराष्ट्र सोसायटी पुन्हा जडलेलो आहे, त्याचा मी त्या अध्यक्ष आहे. आमची जी पिरंगुटला राणी लक्ष्मी म्हणून सैनिकी शाळा आहे त्याच्यामध्ये 650 विद्यार्थिनी आहेत. बोर्डिंग, घोडे चालवतात, सगळ्या गोष्टी करतात, वीरांगना म्हणतो अशा तऱ्हेच्या त्या आहेत. आणि त्यातल्या जवळजवळ 16-17 जणी आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये आहेत. आत्ताच्या सुद्धा सगळ्या ज्या मुली त्यातल्या 12वीतल्या आहेत त्या NDAसाठी तयारी करत आहेत. NDAमध्ये जी इंचार्ज होती मुलींच्या पहिल्या बॅचची तीसुद्धा आमच्या शाळेचीच एक स्कॉन्ड होती. आणि अशा तऱ्हेने मुलींनासुद्धा आज त्याच्यामध्ये खूप करिअर करण्याचा. तर अशा ह्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणलं तसं माझा मोठा भाऊ आणि मी आम्ही दोघांनी सशस्त्र सेना म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये जॉईन झालो. अर्थात योगायोगाने आम्ही 71 युद्धातही एकत्र होतो. त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान
जेव्हा मुक्ती बहिणी जे आहेत त्यांचे जे त्यांनी सुरुवात केली खरं पाहिलं तर सगळा लढा करायला, त्याला आपल्या इंडियन आर्मीने आर्म फोर्सेसनी मदत केली. तर माझा मोठा भाऊ मुक्ती बहिणींबरोबर होता. तो आधी तेजपूरला होता, पण नंतर इथून साऊथला जे बांगलादेश आजकालचं आहे तिथे त्यांच्याबरोबर तो होता. आणि मी नेमका सिलिगुरी कॉरिडॉर जो खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे, फक्त 40-50 किलोमीटरचा तो जो आहे दार्जिलिंगच्या खाली, त्यावेळेला सिक्कीम वेगळा देश होता. त्यामुळे वरती सिक्कीम, डावीकडे नेपाळ, उजवीकडे भूतान आणि खाली ईस्ट पाकिस्तान. त्या चिंचोळ्या भागामध्ये सिलिगुरी कॉरिडॉर म्हणतात आणि बगडोग्रा म्हणून एअरपोर्ट आहे. तर त्या बगडोग्रा एअरपोर्टमध्ये मी होतो, हंट विमान चालवायचो. आणि त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की शेवटी अर्थात तुम्ही जेव्हा आर्म फोर्सेस जॉईन करता तेव्हा तुम्हाला देशासाठी काहीतरी जे हुरुरी असते करायची ती लवकरच मिळाली. एकाताच्या युद्धामध्ये भाग घ्यायला मिळाला आणि अर्थात त्याचे खूपच वेगवेगळे अनुभव आहेत. पण अशा तऱ्हेने जी एक मनामध्ये कल्पना होती, ॲम्बिशन होती मनामध्ये, जे एक बालकडू मिळालेलं होतं, त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं एअरफोर्समध्ये जॉईन झाल्यावर मिळाल्या. आणि तुम्ही आता बोलताना जे इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं निराळे करिअर, मी सांगतो आर्म फोर्सेस इज अ कम्प्लीट करिअर. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये राईट फ्रॉम आर्ट्स टू सायन्स टू इनोव्हेशन टू यू नेम इट, यू कॅन डू सो मेनी थिंग्स. सो आय कॉल इट अ कम्प्लीट लाईफ इन अ वे. सो आय एम सो हॅपी दॅट यू हॅव कॉल्ड मी फॉर इंटरव्ह्यू. आज तुम्ही बोललेत मला आणि संवाद साधता येतो आहे. सर, आत्ता जसं तुम्ही म्हणालात तसं तुम्ही जेव्हा आत्ता त्या युद्धाची गोष्ट सांगत होता, तर युद्धस्य कथा रम्य असं जसं आपण म्हणतो, तसं तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल का? नाही, नक्कीच. म्हणजे आता पहिली सॉर्टी जे पहिली मिशन होती त्याच्यात मी पहिल्याची 4ची जी मिशन होती, आमचा कमांडिंग ऑफिसर बनी कोयल होता. म्हणजे निकनेम सगळ्यांची निकनेम्स असतात. माझं नावसुद्धा बिंगो आहे. म्हणजे जरी मी भूषण गोखले तरीसुद्धा आम्ही चटकन ते फायटर फ्लाईंगमध्ये छोटंसं नाव असतं, तर बिंगो माझं नाव. सिमिलरली ही वॉज विंग कमांडर बनी कोयलो. तर ही वॉज लीडिंग, आय वॉज नंबर 4. आणि आमचं हिली एरिया जी आहे ईस्ट पाकिस्तानमध्ये नॉर्थला, तिथे आमचं टार्गेट्स होती. आम्ही ती सगळी उडवली, परत आलो आणि प्रत्येकाच्या विमानाला खालतून गोळ्या लागलेल्या होत्या. भूक होती सगळीकडे. सो मच सो की माझ्याबरोबरचा जो नंबर 3चा होता माझा सब लीडर, त्याचं नाव होतं डेव्हिड फिग्रेडो. त्याच्या ती गोळी जवळजवळ इजेक्शन सीटच्या आतमध्ये येऊन थांबली. लकीली जे गन असते तिथून माणूस ना ते इजेक्ट होतो एअरक्राफ्टमधनं, तिथे थांबली ती. आणि नंतर तो गमतीने ती गोळी त्याला आमच्या टेक्निशियन्सनी दिली. मग त्यांनी किचन बनवली आणि तशी फिरवायचा. तो म्हणायचा माझं हे दुसरं लाईफ आहे म्हणून अशा तऱ्हेचं. आणि त्या गोळ्या लागल्यानंतर आम्हाला कळलं की आपलं इंटेलिजन्स म्हणजे हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. आजसुद्धा म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता की तिथे कुठे काय काश्मीरमध्ये हे होतं आहे किंवा अजून कुठे काय होतं आहे, तर इंटेलिजन्स गुप्त हे रचना फार महत्त्वाची असते. कारण तुम्हाला जर लवकर माहिती कळली तर तुम्ही आधीच ॲक्शन घेऊ शकता काही डॅमेज होण्याच्या आधी. त्यावेळेससुद्धा चायनीज गन्स ज्या त्या ईस्ट पाकिस्तानमध्ये होत्या, ज्यांच्या जे खूप रॅपिडली फायर करत होते, त्या कोणाला माहिती नव्हत्या. त्यामुळे आमच्या सगळ्यांनाच गोळ्या लागलेल्या होत्या. आणि दुसरं फॉर्मेशन जे होतं, जे दुसऱ्या टार्गेटला 4 जणांचं गेलं होतं, त्यातले जेव्हा 4 जणं आम्ही वाट बघत होतो परत येत आहेत, त्यातले 2च जणं आले परत. तिसरं विमान माझे स्वतःचे इन्स्ट्रक्टर गुप्ता म्हणून, ते बगडोराच्या एअरफील्डवरती त्यांची जी सगळी फेल्युअर झालं, त्यांचं इलेक्ट्रिकल हायड्रॉलिक फेल्युअर झालं आणि इजेक्टेड ऑन टॉप. लकीली ऑफकोर्स ही डिडंट इजेक्ट इन ईस्ट पाकिस्तान, तो ही वॉज नॉट अ प्रिझनर. बट नंबर 4 आंद्रे डिकोस्टा, he didn't come back at all. So he died because of same as I said, he must have also got hit. Maybe fuel tank got hit, something must have been a fire. We never got to know why he of course died, but then unfortunately he was married. So आमचं असे कुटुंब तयार होतं आम्ही असे असतो ते. So Sandra, his wife was from Pune actually. So Sandra later now she has gone to Canada. And मग तिने मला रिक्वेस्ट केली होती की later on to me, if you can please create some sort of a memorial for him. So I did all that. But that's the first time that लढाई काय असते ते मला अशी कळते. कारण कसं असतं, आर्मीमध्ये मी जेव्हा माझ्या भावाला भेटलो त्यावेळेला फॉर हिम when they shoot people or whatever it is, they can literally see the blood and gore म्हणतो ना आपण, ते दिसतं त्यांना.
एअरफोर्सची तशी क्लीन असतं. आम्ही वरतून बॉम्ब्स टाकतो, रॉकेट टाकतो वगैरे, खाली वी कॅन मेक आउट दर इज डॅमेज हॅपनिंग, पण ॲक्च्युली असं लोक मरताना किंवा जखमी होताना आम्हाला असे ते दिसत नाही, जोपर्यंत स्वतःवर असं काही होत नाही. आणि त्यामुळे ते सगळे जे एक्सपिरियन्स होते, अर्थात इंडियन एअरफोर्स वॉज व्हेरी स्ट्रॉंग, त्यामुळे आम्ही पाकिस्तान एअरफोर्सचा तिथला जो होता तो लगेचच तो विध्वंस झाला त्यांचा, आणि त्यामुळे आम्हाला वेस्टला पाठवलं. मग बिकानेरला गेलो. तर बिकानेरमध्ये हे बनी कोयलव जे म्हणलं, त्यांच्या पहिल्याच सॉर्टीमध्ये ते नोमॅन लँड होती जी, म्हणजे इकडे इंडियन्स आणि तिकडे पाकिस्तानी, त्याच्यामध्ये ते पॅराशूटने उतरले आणि दोन्हीकडनं सैन्य त्यांना घ्यायचा प्रयत्न करत होते, पण पाकिस्तानी त्यांना घेतलं आणि देन ही बिकेम सिनेमोस प्रिझनर ऑफ वॉर. He was settled in Noida and Delhi, but he also expired now. So there are lots of memories. I mean, lots of stories. But more than stories, it is the personal experience, personal loss, personal that kind of a thing. आणि आमच्याकडे एक असतं एअरफोर्समध्ये की किंवा म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये, देर आर सेटबॅक्स बट यू हॅव टू फॉरगेट इट देअर ओनली आणि मूव्ह अहेड. नाही तर असं करत तुम्ही जर बसलात तर सो यू हॅव टू मेक शुअर तुमचे मोराल जे आहे स्वतःचं आणि त्याचबरोबर आपले जे बरोबरचे जे असतात त्यांचं सगळ्यांचं पुढे नेण्याचं. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की आर्म फोर्सेसमध्ये आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे, प्रत्येकासाठी करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. तर भारतीय वायुदलामधल्या करिअर अपॉर्च्युनिटीज अजून तुम्ही थोड्याशा उलगडून सांगाल का? नक्कीच. म्हटलं तर सिन्स आय एम अ पायलट इटसेल्फ देर आर डिफरंट टाईप्स. म्हणजे आय एम अ फायटर पायलट, but otherwise we have transport aircraft. Today they did fantastic work during COVID. म्हणजे कोविडमध्ये जेव्हा आपल्या ऑक्सिजन्सचे प्लांट्स तिथून आणत होते, ते सगळीकडनं संबंध वर्ल्डभर आपलं वॅक्सिन सगळीकडे नेत होते आणि स्वतः सगळे ते घालायचे कपडे असे, आणि तुम्ही बघितलं असेल एका वेळेस टेलिव्हिजनवरती वगैरे, स्वतः माननीय पंतप्रधानांनी त्यातल्या कॅप्टन्सना वगैरे शाबासकी दिली होती. त्यामुळे हे ट्रान्सपोर्ट एक वेगळंच एक फ्लीट आहे. त्याच्यामधलं कार्गो विमान, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी, पॅसेंजर्स, आपण जे इव्हॅक्युएशन केलं होतं येमेनमधनं किंवा कुवेतमधनं किंवा अजून कुठून त्यावेळेला ही विमानं वापरली होती आपण. युक्रेनमधनं विद्यार्थी आणले होते आणि तसेच हेलिकॉप्टर्स असतात. तर अशा तऱ्हेचे बेसिकली हे 3 पायलट्स असतात, म्हणजे फायटर्स, ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर. आणि ह्याची सुरुवात अगदी सुरुवातीच्या आमच्या ट्रेनिंगलाच आमचं ट्रायफर्केशन होतं. म्हणजे पहिले 2 टर्म आम्ही एकत्र असतो बट त्याच्यामध्ये मग इन्स्ट्रक्टर बघत असतात की प्रत्येकाचं काय आहे, ॲटिट्यूड काय आहे, आणि मग त्याप्रमाणे ते ट्रायफोकेट करतात. बायफोकेट असतं पण हे ट्रायफोकेट करतात. आणि अर्थात हे झालं पायलट स्किल. आता आमच्याकडे टेक्निकल स्ट्रीम इज व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल, दॅट्स ऑल्सो अनदर सब डिव्हिजन्स. मेकॅनिकलमध्ये परत आर्मामेंट इज स्पेशलायझेशन असतं. सिमिलरली यू फाइंड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वी हॅव अ ह्यूज, आता दे आर सो मेनी बेसेस ऑल ओव्हर इंडिया. सो वी हॅव to ensure that there is discipline, there is all that career progression, there are various, so there is a lot of training and things like that. I mean, we are all the time training. म्हणजे there is no I would say full stop to training as such की एकदा ट्रेन झालं संपलं असं नाही. we keep on having various courses to update yourself. कारण टेक्नॉलॉजी आता आपण बोलतोच आहोत की इतकी बदलती आहे. तर आता सुखोय 30 घ्या किंवा आता हे जे मी रफायलचं घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये यू नेम इट, फायबर ऑप्टिक्स आहेत, लेझर्स आहेत, सगळं काही. सो यू मस्ट नो ॲटलीस्ट हाऊ इट वर्क्स, हाऊ इट आफ्टर यू गोना यूज इट. कम्युनिकेशन खूप वेगळं आहे. सायबर अटॅक्स झाले तर कसं तुम्ही काय त्यांना करू शकता, त्यातनं इमर्जन्सीमधनं कसं त्यामुळे टेक्नॉलॉजी. आणि आता त्यामुळे झालं आहे कसं की पायलट जरी असला तरी त्याला खूप टेक्नॉलॉजिकल नॉलेज पण येतं. ही ऑल्सो हॅज अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट ॲडमिनिस्ट्रेशन, बिकॉज निरनिळ्या बेसिसवरती तुम्ही जेव्हा कमांड करता किंवा स्क्वॉड्रनमध्ये करता म्हटलं तसं एक कुटुंब असतं. आणि त्या कुटुंबामध्ये इवन माझ्या वाईफला रोल होता त्याच्यामध्ये की त्यांना कसं त्यांचं कोणी जे नवरा बायको आहे त्यांच्यात काही जण असेल किंवा घरचे काही इश्यू असतील तर माझी बायको काउन्सिलिंग करायची. आणि अशा तऱ्हेचे दे लुक अप टू अस ॲज पेरेंट्स ऑर एल्डर ब्रदर, एल्डर सिस्टर, दॅट काइंड ऑफ अ थिंग. So it's a totally different life. I mean, I will say, we have accounts department. They look after all our accounts, separately. So I was mentioning to you about the pension and all these kind of things. So
there is, there are different branches, and that is so also in the Navy, and that is also so in the Army. Army also has fighting arms, infantry, armored corps, and engineers. आता पांडे जे आताचे आर्मी चीफ होते ते इंजिनियर्सचे होते. आणि सिमिलरली देर आर सिग्नल्स अँड लाईक दॅट देर आर डिफरंट ब्रांचेस इन आर्मी, अँड सो इज द केस इन अदर. मेन थिंग दे हॅव ऑल बीन डन in such a way that they all finally sort of support each other, because it's a teamwork. Right. It's a teamwork. You can't have somebody just saying ki अरे I'll do it. Those that were ancient days. Even in those days आपण आता जर विचार केला तर लॉजिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळीकडे सामग्री देणं ते किती महत्त्वाचं होतं. इवन आधीच्या लढायांमध्ये सुद्धा आपल्याला त्याचे आता कळतात गोष्टी, की ती जी एक ट्रेल असायची, म्हणजे घोडे समजा असले तर घोड्यांचा चारा पण नेणं फार महत्त्वाचं होतं. म्हणजे आपण बाजीराव पेशव्यांचं जे पालघेटचं वाचतो की त्यांनी खरं पाहिलं तर शस्त्र न उगारता तो नवाब शरण झाला. त्याचं कारण त्याला पाणीच मिळत नव्हतं. सगळीकडे जे नदीच्या जवळ होते पण ते पाणी अडवून ठेवलं होतं आपल्या मराठ्यांनी, त्यामुळे त्यांनी गपचूप आपली हार मानली. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून टीमवर्क करतो. सर, पुढचा प्रश्न असा आहे की थोड्याशा केपेबिलिटीजकडे आपण येऊयात. तर सुयोग्य ताकदीच्या शरीराबरोबर सायकॉलॉजिकल आणि मेंटल कॅपेबिलिटीज लागतात असं मला एकूण तुमच्या बोलण्यावरून जाणवलं. तर त्या मुद्द्यावरती तुम्ही थोडंसं बोलाल का? गुड क्वेश्चन. कारण आमचं जेव्हा ट्रेनिंग म्हणायच्यापेक्षा सुद्धा आधी जेव्हा सिलेक्शन होतं, आम्ही जेव्हा सिलेक्शन बोर्डला जातो, देर आर डिफरंट प्लेसेस. आता एअरफोर्सचे सिलेक्शन बोर्ड एक देहरादूनमध्ये, मैसूरमध्ये आहे, आणि तिथे सायकॉलॉजिकल टेस्ट घेतल्या जातात. आणि त्याच्यामध्ये त्यांना कळतं की हा माणूस म्हणजे कसं असतं, शूरत्व इज डिफरंट, विध्वंसक वृत्ती इज डिफरंट. म्हणजे त्यांना ते असे निराळे त्यातले शेड्स कळतात. आणि मग उगीच आपलं दुसऱ्याचा गळा दाबायचा आहे, दॅट इज नॉट व्हॉट इट इज. देर इज रिझनिंग टू इट. नोबडी ॲक्च्युली, मी नेहमी सांगत असतो की लढाई कशी होऊ नये किंवा लढाई टाळावी हे आमचं काम असतं. लढाई झाली तर आम्ही चोख उत्तर देणार नक्कीच, पण लढाई, कारण नाही तर सारखीच आपण लढाईच करत बसलो तर आज जे हमासचं चाललं आहे किंवा आज सिरियामध्ये अशांत आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये होती, संबंध देशाचं जे इकॉनॉमी किंवा कल्चरल सगळ्या ह्या गोष्टी कशा वाढणार. त्यासाठी शांतता पाहिजे. ती शांततासाठी खरं पाहिलं तर आर्म फोर्सेस असतात, आणि ते नेहमी असे ट्रेंड असतात की दुसरी ती लढाई तिथपर्यंत होऊच नाही अशा तऱ्हेचं. त्यामुळे त्यांना डेटरन्स लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे एक त्या कॅडेटमध्ये किंवा जो whether it is, I am purposely saying only cadet because it could be gender wise today, male, female, they must have these various characteristics among themselves. There should be certain amount of leadership qualities, there should be certain amount of, आणि लिडरशिप म्हणजे असं नाही की नुसतं सगळीकडे जायचं आणि चार्ज घ्यायचा. आय ऑलवेज से दॅट टू बी अ सिनियर यू गॉट बी अ गुड ज्युनियर, बिकॉज यू आर ऑब्झर्विंग. देर आर मेनी थिंग्स आर नॉट टॉट. एव्हरीथिंग कांट बी टॉट ऑन असं फळ्यावरती लिहायचं आणि याच्यावरती. यू आर ऑब्झर्विंग ऑल द टाईम की बा माझा सिनियर आहे तो कसं ही सिच्युएशन हँडल करतो, मग मी त्या पोझिशनला असल्यावरती हाऊ विल आय हँडल दॅट सिच्युएशन. देर इज अ काइंड ऑफ अ थिंग दॅट इज हॅपनिंग. सो अशा तऱ्हेने जे सिलेक्शन असतो प्रोसेस, दॅट्स व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात आत्ता जो विचारलात प्रश्न की त्याच्यामध्ये हे कसं सगळं ते बरोबर करतात. सर, तुम्ही आता जेंडर स्पेसिफिकेशन्सबद्दल बोललात. तर 2016पासून भारतीय वायुदल हे युवतींना पण तेवढीच बरोबरीची संधी देतं आहे. फायटर पायलट्स असू देत किंवा अजून बाकीच्या सगळ्या सर्व्हिस ओरिएंट, म्हणजे भारतीय वायुदलामध्ये सर्व्हिससाठी खूप वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज देत आहे. तर बाकीच्या ज्या बाहेर युवती आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय इन्स्पिरेशनल वर्ड सांगाल की त्या ज्या फायटर पायलट्स आहेत, ज्या स्पेशली विमेन आहेत किंवा लेडीज आहेत, त्यांच्याकडून काय इन्स्पिरेशन युवतींनी घ्यावं? आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी अमेरिकेमध्ये 91-92 मध्ये कोर्स करत होतो, 1 वर्ष एअरफोर्स, US एअरफोर्सबरोबर. आणि माझ्याबरोबर एक नेमकी नुकतंच गल्फ वॉर पहिलं झालेलं होतं. नेमकी एक लेडी ऑफिसर होती, US लेडी ऑफिसर. शी वॉज अ प्रिझनर ऑफ वॉर,
पण तिला अमेरिकन एअरफोर्सनी लगेचच तिला रेस्क्यू केलं होतं. आणि त्यामुळे तेव्हा फर्स्ट हँड लॉट ऑफ थिंग्स दॅट. आणि आपण त्यावेळेला विचार करत होतो कसं आपल्यामध्ये सुद्धा मुलींना चान्स द्यायचा आहे एअरफोर्समध्ये आणि आर्म फोर्सेसमध्ये. आणि त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच लिटरेचर पण होत्या. मग मी त्या पाठवल्या होत्या इकडे आमच्या तिकडे. कारण त्यांच्याकडे मुली जेव्हा भाग घेतो आहे तेव्हा हा एक मुद्दा यायचा की आपण जर बरोबरी दाखवतो आहोत तर वेदर इट शुड बी की बा मुलींना मग थोडंसं सॉफ्ट करायचं का थोडंसं त्यांचं. पण तिथे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बिकॉज दे हॅव बीन देअर सिन्स सेकंड वर्ल्ड वॉर मेनी इयर्स. सो देअर दे हॅड डिसाइडेड दॅट नो if she, I was shocked once I saw ki the lady, she was carrying so much of luggage with her and this man was carrying just a briefcase. तो नेहमी कधी म्हणला नाही की give me some of your luggage, kind of a thing. अशा तऱ्हेचे ते एक वेगळं वातावरण मला बघायला मिळालं. त्यामुळे त्यावेळेला यू कॅन नाव इमॅजिन 91-92 मध्ये भारतीय ॲटिट्यूड वेगळी होती आपली बायकांकडे मुलींकडे बघण्याची की नाही बुवा अरे कशाला कष्ट द्यायचे तिला, यू कॅन बी स्ट्रॉंग इनफ टू डू दॅट. पण नाव टुडे यू फाइंड दॅट ॲज वी हॅव ऑल्सो गेन्ड एक्सपिरियन्स. म्हणजे सो मला एक म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मी जेव्हा ग्रुप कॅप्टन झालो आणि जेव्हा एका ऑपरेशन्स बेसमध्ये इन्चार्ज होतो ऑपरेशन्सचा त्यावेळेस नेमक्या माझ्या हाताखाली 2 मुली होत्या आणि रात्रीच्या ड्युटी असायच्या. आणि आमचा जो पेरिमीटर असतो ते गार्ड ड्युटीज असतात तर त्यांना रात्री कधी बेरात्री जाऊन बघायचं असतं की ते जागे आहेत का नाही काय आहे वगैरे वगैरे. आणि एक जनरली सिक्युरिटीचे राऊंड असायचे आणि तो ट्रान्सपोर्ट जो जीप किंवा काय असेल तो ड्रायव्हर असायचा. तर मी ॲज एल्डर ब्रदर यू कॅन कॉल इट वॉट एव्हर पेरेंटल काइंड ऑफ अ थिंग मी त्या मुलींना म्हणलं की मी तुम्हाला एकटीला सोडणार नाही यांच्याबरोबर. तुम्ही दोघी तरी एकदम जाऊ नाही तर मग मी कोणाला तरी दुसऱ्या मेलला पाठवेन. त्या माझ्याबरोबर भांडायच्या नाही आम्हाला जायचं आहे एकटं तुम्ही काय म्हणून नाही सोडत वगैरे वगैरे. कारण ते बॅक ऑफ द माइंड असं सारखं वाटायचं की समजा त्या मुलांनी काहीतरी तो जो ड्रायव्हर आहे त्यांनी काही केलं तर काय होईल वगैरे अशा तऱ्हेचं. आता आम्ही बिंदास आहोत कारण आता आम्हाला माहिती आहे की त्या तितक्याच स्ट्रेंथनी त्या करतायत सगळ्याच त्याप्रमाणे. पण तो एक जमाना होता ज्या वेळेला वी हॅड टू गेट ओव्हर आवर ओन माइंडसेट. अर्थात देर वर चेंजेस, लॉट ऑफ थिंग्स हॅड टू चेंज फिजिकली ऑल्सो. वी हॅड आता हेलिकॉप्टरमध्ये कित्येक जण निरनिळ्या लेहमध्ये ह्याच्यामध्ये जातात. मधल्या ऑफिसर्स मेसमध्ये लेडीजसाठी एक वेगळ्या तऱ्हेच्या रूम्स हे ते दोज आर ऑल नॉर्मल. सिमिलरली वेन लेडीजचं फ्लाईंग जेव्हा त्या प्रेग्नंट होतात किंवा होतात त्यावेळेला थोडंसं कमी होतं. दीज आर ऑल नॅचरल फिजिकल थिंग्स हॅपनिंग बट दे हॅव कोप्ड अप रिअली वेल. I mean, they have done so well that, plus let me tell you, combat support म्हणून असतो. म्हणजे आपण आता निरनिळ्या ब्रँचेसबद्दल बोललो होतो पण कॉम्बॅट सपोर्ट हॅज बिकम व्हेरी बिग नाव. ड्रोन पायलट्स नाव ड्रोन पायलट्स यू अँड मी सिटिंग हिअर म्हणजे इवन इफ टुमॉरो गॉड फॉरबिड आय डोंट हॅव अ लेग हिअर आय कॅन स्टील बी विथ माय हँड्स डू समथिंग विच इज सो नोबडी वुड नो दॅट आय डोंट हॅव अ लेग. So same way there is combat support has become very important. बालाकोटच्या जेव्हा दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची विमानं आतमध्ये येत होती त्यावेळेला मिंटी अगरवाल तिचं नाव मला अजून आठवतं आहे. शी वॉज ऑन द रेडार स्क्रीन आणि तिने जे MiG-29 आणि सुखोय 13 अर्ली मॉर्निंग सांगितलं की क्विक ते 16 नॉट एअरक्राफ्ट कमिंग इन म्हणून तिला नंतर मेडल मिळालं. सो शी वॉज अ रेडार ऑपरेटर. So there are these radar operations, drone operations, and these are also combat support operations. Finally, as I said, there are different ways to ensure that you win the war. सर आता ड्रोन्सबद्दल तुम्ही म्हणालात तर ड्रोनसाठी भारतीय वायुदल काही 1-2 वर्ष झाले स्टार्टअप्सची कॉम्पिटिशन घेते ज्याच्यात स्टार्टअप्सनी वेगवेगळ्या त्यांच्या ज्या ड्रोन मेकिंगच्या आयडियाज आहेत तर त्याचं वेगवेगळं रिप्रेझेंटेशन्स तिथे होतं आहे. तर इथे आपण इंडस्ट्री पार्टिसिपेशन आणि स्वदेशी शस्त्रांची निर्मिती असं दोन्ही एकत्र करून जो एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो मुद्दा आहे त्याला बाबा मेहर सिंग आम्ही नाव दिलं आहे मुद्दा म्हणून बिकॉज व्हेरी ही वॉज वन ऑफ द फर्स्ट जनरेशन ऑफिसर्स. म्हणजे आपल्या भारतीय वायुदलाची नीव म्हणतो ना आपण फाउंडेशन काढण्यामध्ये ही वॉज वन ऑफ देम. आणि त्यांनी स्वतः एक विमान तयार केलं होतं
इट वॉज वॉज अनफॉर्च्युनेट पिरियड ऑफ आवर हिस्ट्री वेअर अजून ब्रिटिशांचा बगडा होता आणि दे डिडंट अलाव अस टू डू समथिंग, अदरवाईज मे बी वूड हॅव बीन दॅट टाईम इटसेल्फ स्टार्टिंग ऑफ. म्हणजे माझ्या घराच्या जे मी राहतो तिथे समोर HF-24 म्हणून विमान आहे, हिंदुस्तान फायटर 24, मरुत त्याचं नाव, टोटली भारतात बनलेलं. आणि 56मध्ये खरं पाहिलं तर ते बनलं. 71 वॉरमध्ये भागसुद्धा घेतला. इथलाच एक फ्लाईट ऑफिसर आपटे त्याच्यामध्ये गेलासुद्धा. आणि त्या विमानाचं अनफॉर्च्युनेटली इजिप्त आणि भारत यांच्याबरोबर ती मैत्रीमुळे एक असं अंडरस्टँडिंग होतं की भारताने एअरफ्रेम बनवायची मेटलची आणि इंजिन बनवायचं इजिप्तने. आणि मी नंतर इजिप्तमध्ये 3.5 वर्ष आपल्या दूतावासमध्ये होतो, त्यामुळे मी त्या हेल्वान फॅक्टरीतसुद्धा गेलेलो आहे. त्यांना इंजिन बनवता आलं नाही. मग शेवटी आपण ज्याला जुगाड म्हणतात ना, तशा तऱ्हेचं आपण भारतातली आपली जी नॅट विमानं होती त्याची 2 इंजिन लावली, कारण हे जड होतं विमान. मग त्याची 2 इंजिन लावली ऑर्फियस म्हणून, आणि ते विमान उडलं, पण त्याला अंडर पॉवर्ड. म्हणजे वी डिडंट हॅव अ रिअली इंजिन स्पेसिफिक फॉर दॅट. आणि त्यामुळे मग ते विमान आम्ही ते फेज आउट केलं. पण नाही तर 101 विमानं ती झाली होती आणि 3 स्क्वॉड्रन्स होती. म्हटलं तसं 71च्या युद्धामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. तशी सुरुवात आपली खरंच चांगली झाली होती म्हटलं तसं, म्हणून बाबा मेहरसिंगचं नाव मी सांगितलं. पण त्यानंतर फॉर व्हॉट एव्हर रिझन, मे बी इकॉनॉमी, काय रिसर्चवरती, आता वी आर सिटिंग इन अ रिसर्च एरिया इटसेल्फ, देर इज अ लॉट ऑफ फंडिंग विच इज रिक्वायर्ड, विच यू कांट से की नेसेसरी विल गो टू द अल्टिमेट, काय जो आपल्या डोक्यामध्ये विचार आहे तो. प्रत्येक गोष्टी अगदी अशा कम्प्लीट सक्सेसफुल होतात असंच नाही, काही ना दुसऱ्या काही पर्यायाने होऊ शकतं. तो हा खर्च उचलण्याची, पेलण्याची जी क्षमता लागते, आणि एस्पेशली व्हेन इट कम्स टू आर्मामेंट, देर आर कॉम्पिटिटर्स आर सो मेनी. आय मीन दे आर एंट्रेंच्ड. त्यांनी वर्ल्ड वॉर II, वर्ल्ड वॉर I सुरुवात केलेली. म्हणजे मी रशियाचं उदाहरण देत असतो. रशियाचे टँक्स जे फर्स्ट आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पहिला टँक काढला ब्रिटिशांनी, काढलं खरं पाहिलं तर, मग रशियानी पण काढलं. आणि आतापर्यंत त्यांच्या जवळजवळ मी म्हणेन 1 लाखाच्या वर टँक्स आहेत. त्यामुळे तुम्ही यू कॅन इमॅजिन, दे हॅव यूज देम इन स्नो, दे हॅव यूज देम इन डेझर्ट्स ऑफ लिबिया, दे हॅव यूज इट इन फॉरेस्ट ऑफ व्हिएतनाम. किती एक्सपिरियन्स आहे, किती मेटलॉजीमध्ये काय काय फरक, सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये मिळाल्या. सो ह्या ज्या गोष्टीमध्ये आपण मागे पडलो. आपल्याकडे अजूनही सुद्धा इंजिन्स होत नाहीत. आपल्याकडे विमानामध्ये इंजिन म्हणजे F6 म्हणजे HF-24चं म्हणलं, आपल्याकडे अजूनही आपल्या LCA काढलं आहे आपण, पण अमेरिकन इंजिन आहे. आपलं कावेरी इंजिन हॅज फेल्ड इन द सेन्स इट इज व्हेरी गुड इंजिन, पण त्याचं जे लास्ट जो थ्रस्ट लागतो जो जास्त पॉवरफुल, तो त्याची मेटलॉजी आपल्याकडे नाही आहे. सो इव्हन इन अ टँक, म्हणजे आपले जे आहेत भीष्म, त्याच्यामध्ये सुद्धा इंजिन्स आर नॉट इंडियन. कार्समध्ये आय वुड से इवन Maruti didn't have a Indian engine. It's only Tatas who have got an engine. So you will find that our technology has not kept pace. So I नेहमी म्हणत असतो की look at where ISRO is. We are so proud of ISRO. So if for some reason ISRO, आपलं इंडियन एअरफोर्स म्हणजे आर्म फोर्सेस, एस्पेशली DRDO अँड सिव्हिल एव्हिएशन, if they join hands. आता सिव्हिल एव्हिएशनचं जे विमान सुरू झालं आहे C-295 बडोद्यामध्ये, टाटा इज डुईंग इट. अगेन आय मस्ट मेन्शन दिस टू यू दॅट संरक्षण मंत्री परिकर जेव्हा होते, ही मेड मी इन चार्ज ऑफ दॅट कमिटी. अँड इट वॉज फायनली रिझन वॉज एक सिंगल वेंडर झाला होता, बाकी 6 वेंडर फायनली हॅड टू गो आउट. आणि मग त्याच्यामध्ये ही वॉन्टेड अ कमिटी टू मेक शुअर दॅट देर इज नथिंग इलिगली बिंग डन. सो आय वॉज देअर. अँड जे LCAचे कोटा हरिनारायण जे डिझायनर आहेत ही, आणि सिन्स परिकर वॉज फ्रॉम IIT मुंबई, IIT मुंबईचे एरोस्पेस डिव्हिजनचे जे इन्चार्ज होते, ही वॉज वन ऑफ द मेंबर्स. सो आम्ही 3 जण मिळून खूप त्याच्यावरती घासाघीस म्हणजे बोलणं हे करून, सगळे मुद्दे हे करून आम्ही वी केम टू कन्क्लुजन दॅट इट शुड नाव बी गिव्हन टू अ प्रायव्हेट इंडस्ट्री. सो टाटा फॉर द फर्स्ट टाइम, नाही तर HL नेहमी हॅज बीन डुईंग दिस. First time a private industry has come, so it will be competition. Idea is competition, and also let the research now become wider as it is. आता आम्ही IITs ना रिसर्चसाठी सांगतो, DRDO कर. सो यू सेड ड्रोन्स, IIT मुंबईच्या 3 मुलांनी सुरू केलं ड्रोन. आणि इथे पुण्याचे जे R&D इंजिनियर आळंदीला आहे, त्यांचे एक घोजी म्हणून त्यांनी सगळ्यांनी मदत करून वन ऑफ द फर्स्ट ड्रोन्स
happened was actually Pune Mumbai area. आणि त्या नेत्रा दॅट अँड नाव देर आर डिफरंट व्हर्जन्स. आणि पुण्यातल्या इतक्या कंपन्या आता ड्रोन्समध्ये आहेत. फॅन्टॅस्टिक वर्क. दे आर सिव्हिल ऑफकोर्स एरिया वेर यू कॅन डू क्रॉप स्प्रेइंग, सीड फाइंडिंग, ऑल दॅट काइंड ऑफ अ थिंग. पण ॲट द सेम टाईम मेनली आम्हाला जे लागतं म्हणजे इंटेलिजन्स गॅदरिंगसाठी, फोटोग्राफी ह्याच्यासाठी. आणि आता जे आपण युक्रेनच्या युद्धामध्ये बघतो की म्हणजे सुसायडल मिशन किंवा कामिकाझे जॅपनीज म्हणतात तसं की इट कॅन गो अँड एक्सप्लोड इटसेल्फ ऑन टू द टार्गेट and destroy the target. So all these things are now happening and we have that capability now in India. We are, I always say only one thing, कि आमच्याकडे एक टर्म आहे की revolution in military affairs. What does that mean? कि you must have something up your sleeve which is not available somewhere else. And it should now, the drone actually speaking, if you look at the concept, how it started, जेव्हा अमेरिकन्स स्टार्टेड रिअलायझिंग अँड स्टार्टेड गेटिंग क्रिटिसाइज त्यांच्या मीडियामध्ये की बॉडी बॅग्स खूप परत येत होत्या आणि मुलं पायलट्स वर डाईंग अँड ऑर मे बी सोल्जर्स वर डाईंग, देन दे सेड वाय नॉट मेक इट रिमोट. सो दे स्टार्टेड रिमोट. दॅट इज हाऊ द रिमोट थिंग स्टार्टेड. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये व्हेकल्सना खालून सुरुंग लागायचे जे आपल्याकडे IED म्हणतो ना आपण ते वगैरे. सो दे सेड लेट्स देम ऑल्सो बी विदाउट ड्रायव्हर्स. सो असं करत ते रिमोट करत 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 सुरू झालं. Now it has taken a different turn. Now they themselves have become weapons. Drones who were earlier in a support kind of a role have themselves become. So likewise, this is called the revolution. Of course, it's not such a big revolution, but there is still a kind of a different which has happened, and that has turned the tables onto the enemy. की ज्या एनिमीला वाटायचं की अरे माय टँक्स आर वेन द रशियन्स इनिशियली इन्व्हेडेड दे से वी आर स्ट्रॉंग, युक्रेन इज व्हेरी, अँड देन सडनली युक्रेन केम अप विथ दीज काइंड ऑफ ड्रोन्स विच वेंट अँड डिस्ट्रॉयड ऑल द टँक्स. सडनली आता टँक वॉरफेअर खरं आहे, चांगलं आहे का नाही आहे त्याच्यावरती क्वेश्चन सुरू झालेत. सो दीज आर द व्हेरियस चेंजेस दॅट टेक प्लेस. सो इंडिया हॅज टू डू समथिंग विच इज व्हेरी युनिक रिसर्च, something, and I'm sure we'll do it. Because if we have the capability to do something in space, something in, we have inner space, outer space, we also are doing a lot. मी नाही त्यांना निरनिराळे फ्रंटियर्स म्हणत असतो. We are doing something in deep sea. जसं आपण गगनयान करतोय तसं we are doing समुद्रयान. जवळजवळ 300 मीटर 500 मीटरवरती मॅन्ड ते जाणार आणि खालती तिथून खनिज असतं जे किंवा निराळ्याच्या गोष्टी आहेत. आपल्याकडे 7,500 किलोमीटर्स समुद्राचं कोस्ट आहे आणि वी हॅव दॅट मच ऑफ इकॉनॉमिक एक्सक्लुझिव्ह झोन. सो विल बी एबल टू डू सो मच दॅट वी कॅन ॲज द इयर्स गो बाय. अँड आय एम शुअर दॅट ब्राईट स्टुडंट्स enthusiastic to get this. So I'm very happy and very confident, optimistic things will happen. सर आता नवीन विद्यार्थी किंवा या सगळ्यांबद्दल तुम्ही म्हणाला तर एअरफोर्समध्ये खूप किंवा कुठल्याही आर्म फोर्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही टीमवर्क असते आणि ही टीमवर्क अनुभवण्याचा एक एक्सपिरियन्स अग्निवीर जी स्कीम 2022मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणली होती त्याच्या थ्रू या विद्यार्थ्यांना मिळण्याचा चान्स आहे साधारण 4 वर्षासाठी. तर त्या अग्निवीर स्कीम आणि टीमवर्क या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगा? काय ना आमच्याकडे रिक्रुटमेंट आता वी हॅव 2 कॅटेगरीज, ऑफिसर्स अँड द टेक्निशियन्स, और वी कॉल दॅट एअरमन, बट नाउ देर इज अ कॉमन टर्म वी यूज फॉर आवरसेल्व्स, वी कॉल इट एअर वॉरियर. ओके. Idea is exactly what you mentioned. It's a teamwork and we all are equal actually as part of the team. I have my role, another technician has a role, another administration has a role, but we are finally all air warriors. Our aim is Air Force should be strong and that nobody should look at Air Force as we can we should be that deterrent strong Air Force. Actually we have changed our name now to Aerospace Air Force. So we are using the space, the near space, as they call it. So there are these things which are very important to make sure that the youth which is now technologically very savvy, as a digital transformation is happening, they are very good in so we want that youth to come into the armed forces. All 3 services have got this Agniveer. So त्याच्यामध्ये
Why these 4 वर्ष and 7 वर्ष is because you see after that we want to give an option आणि हा already आमच्याकडे ह्याचा experience आहे officers साठी. You see officers we have short service commission. So what we have done is even and the girls have been also having short service commission. They join, they even become pilots. After 7 years or so, they are given option whether you want to go. So many of them are joined Air India, many of them are joined in various companies and things like because they get so much of experience of flying. They do some more license and things like that. So there are many who are flying, and sometimes when I fly I can make out there is a person who I know earlier and things like this. So there are similar kind of a concept. We are now doing it for the I would say technicians, air warriors as such. त्याचं रिक्रुटमेंट पॅटर्न पूर्वी नाहीतर जो होता त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची ब्रेक नव्हती म्हणजे असं की 4 वर्ष 7 वर्ष वी हॅड इट ॲट अ मच लॉंगर स्टेज दॅट मीन्स ॲट 15 years 16 years. त्यामुळे मग तो माणूस कित्येकदा त्याला जर चेंज करायचं झालं करिअर किंवा काय करायचं जसं आता आजकाल आपण शिक्षण प्रणालीत बघतोय ना की वी आर नाव आय कॅन डू सम डिफरंट कोर्स अँड गेट क्रेडिट्स. सो even if that happened in while but for 16 years he had to continue. We had 9 years 16 years. Now 9 years he never got pension. 16 years these were all government rules for various reasons to retain people. नाही तर सारखंच लोक गेले तर पुन्हा तुम्ही त्यांना कसं ट्रेन करत राहणार. सो आणि अग्निभरला एक खूप आधीची बॅकग्राऊंड आहे म्हणजे लॉट ऑफ पीपल डोंट नो जनरल छिब्बर व्हेरी मेनी इयर्स अगो वॉज गिवन अ टास्क under him there was a study group ki whether we can do compulsory military training for everybody. जसं सिंगापूरमध्ये आहे, रशियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये ड्राफ्ट होता किंवा अजून कित्येक कंट्रीजमध्ये कंपल्सरी सगळेजण विद्यार्थी कॉलेज संपलं की 2 वर्ष किंवा काय जे असेल रिक्वायरमेंट त्याप्रमाणे ते करतात. नाउ वेन ही डिड द स्टडीज ही अंडरस्टूड दॅट इज गोइंग टू बी अ ह्यूज इकॉनॉमिक बर्डन to allow these students to go out for 2 years and then come back. Some of them may lose interest of studying because the habit asते एक तुम्ही I know it from my own children. If there is some distraction takes place they would much rather be there than come back again and get into the books. I know it. Incidentally I passed my summer exam just about 4 years ago. So one has to really reorientate yourself. So to avoid all that, they said, no, let's make NCC strong. Let's make Home Guard strong, which is a second फळी म्हणतो ना आपण तशी. Unfortunately, NCC didn't get that similar, kind of a, I would say, traction. त्याला तितकं महत्त्व कळलं नाही. काही मुलांनी खूप सिरियसली घेतलं. मग त्याच्यामध्ये एअरफोर्समध्ये आय वॉज ऑल्सो इन एअरविंग NCC वाडिया कॉलेजमध्ये त्यावेळेला एअरविंग NCC होती. वी टू डू सम ग्लायडिंग वगैरे वगैरे अशा तऱ्हेचं. पण असं कन्सिस्टंटली त्याच्यामधला जो हे लागतो तो नव्हता. म्हणजे काही मुलं आणि मे बी दे वर नॉट गेटिंग मोटिवेटेड इनफ. सो ती सेकंड फळी जी होती आणि होमगार्ड्स तर म्हणजे मी सुद्धा कधी ऐकलंच नाही की बुवा होमगार्ड्ससाठी कोणाला तरी बोलवलं आणि त्यांचा एक्सरसाइज जसं आपण इस्रायलचा ऐकतो की off and on there is a exercise and they wear uniform and they go back. It doesn't happen here. Even when we had COVID or whatever it is, there were no home guards which came in and did something which at least I'm not aware. So I think with that all this background a thought came that why not start something like Agniveer where you can have youth getting some sort of a discipline which is important. There is certain discipline in life is very important. In a personal life also there has to be certain discipline way. So that gets inculcated. म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये तुम्हाला काही वेळेला जरी कंपल्सरी असलं 5:30ला उठा आणि पळायला जा किंवा काय जे असेल ते बट दॅट स्लोली अंगवळणी पडतं ते आपल्या. तर त्यामुळे अशा तऱ्हेच्या आणि त्याच्यातनं निराळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या आहेत की त्यांना नंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आल्यानंतर त्यांना जो एक्सपिरियन्स आहे आणि आत्मनिर्भरतामध्ये ह्या मुलांचा इतका फायदा होईल बिकॉज दे आर डुईंग दिस त्यातल्या काय कमी असतील ते त्यांना कळत असतील की बुवा ठीक आहे. ॲज येट इंडिया इज स्टील नॉट मेकिंग लेन्सेस. वी आर टॉकिंग इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा. वी आर नॉट स्टील मेकिंग व्हेरी गुड लेन्सेस. मे बी somebody will come up with an idea that why don't I do this? After all, today our IIT, some of the students are doing driverless cars. They are doing equally
जे काय यू हिअर ऑफ मेनी अदर स्टार्टअप्स विच आर डुईंग सच वंडरफुल थिंग. सो अशा तऱ्हेच्या आत्मनिर्भरतेसाठी, बिकॉज डिफेन्स एक्सपेंडिचर ह्या आपण इम्पॉर्टंट गोष्टी ज्या घेतो त्याच्यावरती खूप कष्ट होतात, खर्च होतो. तो नथिंग लाईक इट. सो देर विल बी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, आणि ज्यांना खरंच ते आवड आहे की बुवा ठीक आहे, नो आय डोंट माइंड स्टेइंग अवे फ्रॉम माय फॅमिली ऑर वॉट एव्हर इट इज, ऑर नॉट. आणि असं नाही आहे की आता फॅमिलीच्या बाहेर राहावं लागतं. वी हॅव क्रिएटेड इन्फ्रास्ट्रक्चर ऑल ओव्हर. म्हणजे इवन इन ले पीपल कॅन स्टे विथ द फॅमिली, जस्ट दॅट देर आर नॉट व्हेरी गुड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स येट. सो मे बी लोकल लेवल स्कूल्सपर्यंत, दुसरी तिसरीपर्यंत, चौथीपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे नाही आहेत. मग देन यू फाइंड दॅट सम ऑफ द लेडीज माइट स्टे समवेअर एल्स अँड सो अशा तऱ्हेच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत. सो लेट आय एम शुअर आत्ताच सिस्टीम सुरू झाली आहे, ती आत्ताच स्कीम सुरू झाली आहे. सो अनफॉर्च्युनेटली देर आर various views on this being expressed. So in my opinion, we should wait for it to sort of stabilize, wait for to find out exactly the merits, demerits. And I think even if I'm not mistaken, even Raksha Mantri म्हणलेत की त्यातल्या जर काही सुधार करायचे असले तर we'll do it. त्यांनी म्हणजे असं नाही आहे की ते once is done is done, अशा तऱ्हेचं नाही आहे. सर, पुढचा प्रश्न हा थोडासा त्या व्यक्ती संदर्भात किंवा त्या कॅन्डिडेट संदर्भात आहे की काही वेळेला आपण म्हणतो की काही लोक लीडरशिपचं टॅलेंट घेऊनच जन्माला आलेले असतात आणि काही लोक लीडर्स बनतात किंवा ते लीडर्स कसं व्हायचं हे शिकतात. तर लीडरशिपसाठीच्या क्वालिटीज किंवा त्या कशा डेव्हलप कराव्यात, कारण सगळे घेऊन आलेले नाही आहेत, पण काहींना इच्छा आहे, तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्या कशा डेव्हलप कराव्या? मी म्हटलं तसं, फर्स्टली to be a good senior or a good leader, you got to be a subordinate, because if you know how to obey an order given by a leader, मग ती चांगली आहे का वाईट आहे का वगैरे हा प्रश्न जो त्याच्या येतो त्याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करता. आणि when you become the leader or when you get that position, so they can be apart from ground training as such, आम्ही कित्येक एक्सरसाइजेस करतो. then that time even in NDA it is done, right? In National Defense Academy, the leaders are probably changed after say okay हा एक्सरसाइज चालू आहे, त्याच्यामध्ये 4 दिवसाचा एक्सरसाइज असला तर 1 दिवसा 7 दिवस मुलांमधला एक लीडर, मग पुढच्या वेळेला अजून एक कोणतरी लीडर. and there you can find out exactly who has got what caliber, what quality. So there is an assessment going on all the time of a person, and you yourself can make out. त्यामुळे काय काय दे हॅव द ॲटिट्यूड, लेट बॅक ॲटिट्यूड असते की बुवा नाही ठीक आहे, तो सांगतो ना मी करतो, तोपर्यंत मला काही पकडलं जात नाही तोपर्यंत. सो अशा तऱ्हेने देर आर पीपल हू like you said, inborn leaders, there are inborn passengers also. They would much rather flow. And but there are, I mean, including you're not wanting to rest. You want to do this, you want to do doctorate, you want to do this. So there is something that you are looking forward to doing, and that is what we want to inculcate in the youth. So that leadership is inculcated by giving them more challenges. If there is somebody who's already showing some signs of it, give him a more difficult kind of a situation, see how it reacts. There are not necessarily you have to go into actual situation, but there are simulated kind of situations where these things happen. आमच्या pilotsमध्ये तर there is intense training. You can't become a leader of 2 aircraft till the time you are really through many tests. Then 2 aircraft, then 4 aircraft, then all that kind of a thing. There is a step-by-step approach to make sure that त्याच्यावरती तुम्ही सगळा भार घालणार आहात फायनली, त्याच्याकडे ते कॅलिबर आहे म्हणून. सर, आता शेवटच्या प्रश्नाकडे येते की आपल्या युवकांसाठी तुमचा काय एक मोलाचा सल्ला असेल? मी अगदी सुरुवातीला म्हणलं, आर्म फोर्सेस इज अ कम्प्लीट लाईफ. म्हणजे आय हॅव नॉट सगळ्या गोष्टी आपण उलगडून सांगू शकत नाही, पण म्हणलं तसं तुम्हाला इतका वाव आहे आता, राईट फ्रॉम हॉबीज. म्हणजे इवन इफ यू आर इन द एअरफोर्स यू कॅन डू सेलिंग, यू कॅन. आता द गोल्ड मेडलिस्ट आर ऑल फ्रॉम द आर्म फोर्सेस, whether it is Chopra, whether it is anybody else, they have basically got all the, other than
maybe some who are not necessarily Bindra, but there are many others who have got armed forces. The minister who, from Rajasthan, who became the first kind of an Olympic silver medalist, also from the armed forces. So we have from sports, physical training, that of course is a forte, I would say. पण त्याच्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या सगळ्या करिअर्समध्ये ना, you find that today, let me tell you that even our siblings, म्हणजे आमची जी मुलं असतात ना, they are also getting exposed to so much of different India. It is not just one set of people. They are mixing with so many, so their horizon broadens out. आणि जर तुम्हाला ट्रू इंडियन मल्टी रेशियल मल्टी कलर असं जर बघायचं असलं, मल्टी लिंग्विस्ट असं जर, तर कुठल्याही बेसवरती जा, NDAमध्ये जा, लोगावला जा. तुम्हाला स्वच्छ भारत बघायचं झालं तर NDAमध्ये जाऊन बघा. तिथं कोणी सांगत नाही तुम्हाला, चिठ्ठी पडलेली दिसणार नाही तुम्हाला. कोणी खिशातनं काहीतरी काढून फेकलंय, कोणी थुंकतंय, दिसणारच नाही. सो दिस ऑल गेट्स इनकल्केटेड इन टू दिस. सो आय वुड टेल द यूथ दॅट these things please observe, see at least in your own way where you can do it. Maybe you can expand that area more. It's not that everybody has to join the armed forces. There are people required in India. All skills are required. But yes, one of the career options, if at all you are getting an option to do it, because आजकाल म्हटलं तसं combat and combat support operations have also become very good. Intelligence operations are, which are त्याला संलग्न असे म्हणतो ते तशा तऱ्हेचे आहेत. So there is a lot of scope. There is technology to make Atmanirbhar defense equipment. Technologies are required. So it's really a great, I would say, time now to add to the Indian heft. And at India, I would say, as we are looking at the 2047 Viksit Bharat, in my opinion, the youth are the ones who are going to be taking that on their shoulder, the future leadership, आणि त्यांच्यासाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. थँक्यू सर. ऑब्झर्वेशन, सेल्फ डिसिप्लिन, ट्रेनिंग आणि टॅलेंट ह्या बेसिसवरती नक्कीच तुम्ही एअरफोर्समध्ये एक उच्चतम करिअर करू शकता, हे आज आपल्या कॉन्व्हर्सेशनमधून आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. खूप वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, एअरफोर्समधल्याच पण वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना, युवतींना तुमच्यामुळे कळलं. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मी फक्त एकच सांगतो शिल्पी, की नेहमी उत्साहित राहा, नेहमी पॉझिटिव्ह राहा, व्हेरी ऑप्टिमिस्टिक यू शुड बी. कधी मी लोकांना सांगत असतो की तुम्हाला इतक्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, सो यू शुड ग्रॅब देम. आणि नक्की खात्री आहे की तुम्ही भारतासाठी काही ना काहीतरी चांगलं कराल. मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद.